नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो, तुमचा जन्म जर 2006 पूर्वी झाला असेल तर तुम्ही मतदान कार्ड हे काढू शकता। आता हे मतदान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा फी आकारल्या जात नाही। घरबसल्या अगदी मोफत तुम्ही हे मतदान कार्ड काढू शकता। मतदान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला एक ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून द्या। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा। त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता। नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल। चला तर या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे मतदान कार्ड काढायचं आहे बघूयात। तर या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। मतदान कार्डविषयी सर्व कामे या ठिकाणी करू शकता तुम्ही। नवीन काढायचं असेल किंवा तुम्हाला करेक्शन करायचं असेल, डाउनलोड करायचं असेल, सर्व कामे या ठिकाणी होतील। आता बघा, न्यू काढायचं म्हणून न्यू रजिस्ट्रेशनमध्ये फॉर्म नंबर 6 दिसतो, यावरती तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यावर तुमचा अगोदरचा अकाउंट असेल तर मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे। या ठिकाणी आपला अकाउंट नाही आहे म्हणून मी डायरेक्टली या ठिकाणी साइनअपवर क्लिक करतो। साइनअपवरती क्लिक केल्यावर नवीन अकाउंट उघडण्यासाठी येईल। इथे तुमचा मोबाईल नंबर टाका, ईमेल आय डी ऑप्शनल आहे, टाकला तरी चालतो, नाही टाकला तरी चालतो। हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आहे। व्यवस्थित माहिती भरा आणि कंटिन्यू ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करा। क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा। आता तुम्हाला या ठिकाणी थोडी रजिस्ट्रेशनची प्रोसेस येईल। फर्स्ट नेम दिसतं, या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे आधार कार्डवरील। लास्ट नेम तुमचं आडनाव टाका। पासवर्ड या ठिकाणी pass@123 परत pass@123 या फॉर्मॅटमध्ये टाकून रिक्वेस्ट OTPवरती क्लिक करायचं। मी सर्व माहिती भरली बघा। पासवर्ड तुमचा अशा प्रकारे टिक आला पाहिजे तरच या ठिकाणी बरोबर आहे। आणि रिक्वेस्ट OTP केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर दिला आहे त्यावरती OTP जाईल। तो OTP तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे। OTP टाका आणि व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा। आर यू लॉग इन सक्सेसफुली साइन अप अशा प्रकारे येईल, तर लॉग इनवर क्लिक करा। क्लिक केल्यावर तुमचा अकाउंट या ठिकाणी क्रिएट झालेला आहे। तुमचा मोबाईल नंबर टाका, पासवर्ड जो क्रिएट केला असेल तुम्ही तुमच्या मनाने तो पासवर्ड टाका आणि हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकून रिक्वेस्ट OTP ऑप्शनवरती क्लिक करा। आता परत तुमच्या मोबाईलवरती एक OTP जाईल। तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय अँड लॉग इन करून घ्यायचं। तर मी OTP माझ्या मोबाईलवरती आला आहे, तो OTP टाकतो आणि व्हेरीफाय करून लॉग इन करून घेतो। अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी पोर्टलवरती लॉग इन होईल। बघा, आता हे पोर्टल तुमचं या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे। आता या पोर्टलमध्ये तुम्हाला सर्व कामं दिलेली आहेत डाउनलोड करण्यासाठी वगैरे सर्व। आता न्यू रजिस्ट्रेशन आहे म्हणून आपल्याला फॉर्म नंबर 6 भरायचा आहे। फॉर्म नंबर 6 वरती क्लिक करा। तुमचा फॉर्म या ठिकाणी भरणं आता सुरू झालेलं आहे। बघा शकता अशा प्रकारे ABCD याला आपल्याला सर्व माहिती भरत घेईल। सर्वप्रथम आपल्या या ठिकाणी स्टेटमध्ये महाराष्ट्र राज्य या ठिकाणी निवडून घ्या। थोडा वेळ वेट करा। आता या ठिकाणी नंतर तुमचा जो जिल्हा असेल, डिस्ट्रिक्ट असेल, तो डिस्ट्रिक्ट या ठिकाणी निवडून घ्यायचा। अशा पद्धतीने तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडून घ्या। नंतर सिलेक्ट AC दिसतंय, तुमचं जो या ठिकाणी तालुका असेल तो तालुका किंवा मतदानाचा जो तुमचा वार्ड असेल तो वार्ड या ठिकाणी निवडून घ्यायचा। तुमचा तालुका या ठिकाणी निवडून घ्या। निवडल्यानंतर या ठिकाणी असेंब्ली वगैरे काय जे असेल ते निवडा आणि नेक्स्ट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं। आता आपला जिल्हा आणि आपली असेंब्ली या ठिकाणी निवडलेली आहे आणि नेक्स्ट करून घेतो। नेक्स्ट केल्यानंतर आता पर्सनल डिटेल्स द्यायच्यात। पर्सनल डिटेल्समध्ये सर्व आधार कार्डवरील माहिती तुम्हाला व्यवस्थित टाकायची, त्यावरती बघून। आता थोडा वेळ या ठिकाणी तुम्ही बघा, तुम्हाला फर्स्ट नेम आणि सरनेम असे दोनच ऑप्शन दिले, म्हणजे तुमचं नाव आणि तुमचं आडनाव। तुमचं नाव पहिल्या बॉक्समध्ये टाका, दुसऱ्या बॉक्समध्ये तुमचं आडनाव टाका। ॲटोमॅटिकली मराठीमध्ये या ठिकाणी येऊन जाईल। बघा, अशा पद्धतीने मी नाव टाकून घेतो। बघा, ॲटोमॅटिकली इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर मराठीमध्ये आलेली आणि खाली तुम्हाला फोटोग्राफ या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं। अशा पद्धतीने बघा, फोटोग्राफ अपलोड केलं, ह्युमन फेस डिटेक्ट आलेलं आहे। व्यवस्थित बघायचं आहे अपलोड झाला आहे का। जर असे आलं तरच तुमचा फोटो अपलोड झाला आहे आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर बघू शकता आता नेम अँड सरनेम दिलं आहे तुम्हाला या ठिकाणी। आता तुम्ही कोणाचाही रिलेटिव्हचं या ठिकाणी देऊ शकता, फादर, मदर, हजबंड कोणाचंही। तर मी फादरवरती क्लिक करतो। नेममध्ये फादरचं नाव टाका, सरनेममध्ये आडनाव टाका। ॲटोमॅटिकली मराठीत खाली येऊन जाईल। व्यवस्थित बघून घ्या कोणाचं दिलं आहे तर आणि नेक्स्ट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं। आता कॉन्टॅक्ट डिटेल्स द्यायच्या डीमध्ये आपल्याला। कॉन्टॅक्ट तुम्ही सेल्फ देऊ शकता किंवा रिलेटिव्हचा सुद्धा मोबाईल नंबर देऊ शकता। तर मी ते सेल्फ देणार, स्वतःचा मोबाईल असल्यामुळे। तुमचा मोबाईल नंबर टाका आणि सेंड OTP ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करा। OTP सेंड सक्सेसफुली। तुमच्या मोबाईलवरती एक OTP आलेला आहे, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTPवरती या ठिकाणी
क्लिक करायचं. बघा अशा पद्धतीने ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी नाही आला तर थोडा वेळ वेट करा आणि नंतर या ठिकाणी ओ-टी-पी आल्यानंतर व्हेरीफाय करून घ्या. व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी ओ-टी-पी व्हेरीफाईड अशा प्रकारे येईल. खाली ईमेल आय डी दिला टाकू शकता किंवा नाही टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. ऑप्शनल येते तुम्हाला. आता त्याच्यात तुमच्या आधार डिटेल्स. आधारमध्ये तुमचं आधार कार्ड नसेल तर 2 नंबरचा ऑप्शन आणि असेल तर 1 नंबरचा ऑप्शन. तर सर्वांचा आधार कार्ड असतो म्हणून मी आधार नंबरवर क्लिक करतो. आधार नंबर टाकतो आणि व्यवस्थित आधार नंबर टाकला का चेक करा आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर जेंडर दिलं आहे तुम्हाला या ठिकाणी मेल, फिमेल, तर काय जे तुमचं जेंडर असेल, लिंग असेल ते लिंग या ठिकाणी निवडून घ्यायचं. तर या ठिकाणी मी जेंडर निवडून घेतो आणि जेंडर निवडल्यानंतर समोर तुम्हाला दिसतंय नेक्स्ट म्हणून एक ऑप्शन दिसतोय. त्या ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता डेट ऑफ बर्थ द्यायची. दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची. व्यवस्थित डेट ऑफ बर्थ टाका. जशी तुमच्या आधार कार्डवर असेल त्या पद्धतीने टाका. डेट ऑफ बर्थ टाकून खाली या ठिकाणी डॉक्युमेंट प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ तुम्ही काय देऊ इच्छिता किंवा दुसरा जर डॉक्युमेंट असेल तर या ठिकाणी डॉक्युमेंट प्रूफ डेट ऑफ बर्थ यावरती क्लिक करा. सिलेक्ट डॉक्युमेंटमध्ये तुम्ही बर्थ सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन कोणतंही देऊ शकता तुम्ही. या ठिकाणी मी आधार कार्ड सजेस्ट करेल की आधार कार्ड द्या. आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला 2 MB पर्यंत खाली अपलोड करायचं आहे. JPG, PNG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये. PDF असेल तरीसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. अशा पद्धतीने मी या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करून घेतलं आहे. आधार कार्ड अपलोड केल्यानंतर नेक्स्ट करा. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲड्रेस द्यायचा आहे प्रेझेंट. सध्या राहत असलेला पत्ता तुमचा हाऊस किंवा बिल्डिंग नेम काय जे असेल ते टाका. मोहल्ला, एरिया काय जो असेल तो तुमचा एरिया, नंतर व्हिलेज टाऊनमध्ये तुमचं गाव, पोस्ट ऑफिस, नंतर तुमचा पिनकोड, तहसील कोणतं जे असेल ते तहसील, खाली नंतर तुमचा डिस्ट्रिक्ट निवडा. ॲटोमॅटिकली एवढी माहिती जर निवडली तर ॲटोमॅटिकली मराठीमध्ये खालच्या बॉक्समध्ये येऊन जाईल. आता या ठिकाणी बघा सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ ॲड्रेस प्रूफ. तुमच्या ॲड्रेस प्रूफसाठी तुम्हाला काहीतरी प्रूफ या ठिकाणी द्यावं लागेल. तर डॉक्युमेंट फॉर प्रूफ रेसिडेन्ससाठी या ठिकाणी वॉटर बिल, इलेक्ट्रिसिटी बिल देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता, नंतर तुम्ही तुमचं पासबुक देऊ शकता, इंडियन पासपोर्ट देऊ शकता, सातबारासुद्धा देऊ शकता, तुम्ही रेंट ॲग्रीमेंट देऊ शकता. तर मी इथे आधार कार्ड सजेस्ट करेल. आधार कार्ड द्या. चूज फाईलवरती क्लिक करून तुमचं आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करून घ्या. बघा अशा पद्धतीने येईल. PDF अपलोड केला तर काही प्रॉब्लेम येणार नाही. JPGला तुम्हाला एरर येऊ शकतो आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. PDF अपलोड करा. कॅटेगरी विचारली या ठिकाणी जर तुम्ही डिसेबिलिटी असाल म्हणजेच अपंग वगैरे असाल तर मग व्हिज्युअल आहे की कोणतं तुम्हाला अपंग आहे, डॉर्फन वगैरे अदर काही अपंग असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. जर अपंग असेल तरच तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा, नसेल तर डायरेक्टली या ऑप्शनला सोडून द्या. सर्टिफिकेट अटेस्टेडवरती या ठिकाणी अटॅचवरती नो करा आणि नेक्स्ट करा. असेल तर सर्टिफिकेट जोडा, नसेल तर या ठिकाणी काही टाकण्याची गरज नाही. आता फॅमिली मेंबरमध्ये कोणाचं अगोदरच तुमच्या या ठिकाणी मतदान कार्ड आहे इन्क्लूड इन इलेक्ट्रोल म्हणजे तुमचं मतदान कार्ड कोणाचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. आता या ठिकाणी बघा त्यांचं नाव टाका फॅमिली मेंबरचं ज्याचं मतदान कार्ड तुम्ही प्रूफ तुमच्या मतदान कार्डला देऊ इच्छिता. फादर, मदर, वाईफ कोणाचंही देऊ शकता. आई वडील तुमच्या पत्नीचं सुद्धा. त्यांचं इपिक नंबर म्हणजेच मतदान कार्डचा नंबर टाकून नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. त्यांचं नाव टाका, रिलेशन आणि त्यांचं मतदान कार्डचा नंबर टाकून नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर थोडा वेट करा. आता बघा अशा पद्धतीने तुमच्यासमोर येईल. आता डिक्लेरेशन आले. विलेज टाऊनमध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमचं गावाचं नाव लिहायचं आहे. विलेज टाऊनमध्ये व्यवस्थित नाव टाका. सिलेक्ट स्टेटमध्ये या ठिकाणी तुम्हाला आपलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं. तर मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घेतो. डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचा. अशा पद्धतीने जिल्हा निवडून घ्या. जिल्हा निवडल्यानंतर केव्हापासून तुम्ही या पत्त्यावर राहतात ते पत्ता या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. जेव्हापासून तुम्ही या पत्त्यावर राहत असाल तेव्हापासून या ठिकाणी तुम्हाला टाकायचं. तुमचं जन्माचं वर्षसुद्धा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. व्यवस्थित टाकून द्या केव्हापासून तुम्ही या पत्त्यावर राहता ते. नंतर खाली यायचं. खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्लेस विचारलं आहे कोणत्या प्लेसवरून तुम्ही हा फॉर्म भरला आहे ठिकाणावर तुमचं गावचं नाव या ठिकाणी टाका आणि नेक्स्ट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करा. सिटी असेल तर सिटी टाका. नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता हा कॅप्चा कोड दिला आहे. हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर आता तुमचं फॉर्म बघा सर्व या ठिकाणी टिक झालेली भरणं झालेल्या प्रिव्ह्यूवरती क्लिक करा. तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू आलेला आहे. हा प्रिव्ह्यू व्यवस्थित चेक करा. तुम्ही भरलेली माहिती व्यवस्थित आहे का एकदा बघून घ्या. अजूनही तुम्ही या ठिकाणी यामध्ये एडिट करू शकता. एडिट करायचं असेल नसेल तर डायरेक्ट सबमिट करून द्या. आर यू शुअर विचारलेलं तर यस करा. यस केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला एक
डाउनलोड ॲजमेंट रिसिप्ट आलेली आहे, ती रिसिप्ट डाउनलोड करून घ्या. हा या ठिकाणी तुम्हाला ट्रॅकिंगचा नंबर दिला, तर हा नंबर रेफरन्स नंबर तुम्हाला कॉपी करून ठेवायचा आहे. यावरती तुमचं मतदान कार्ड कुठपर्यंत प्रोसेस आली ते तुम्ही चेक करू शकता. अशा पद्धतीने बघा तुमची डाउनलोडसुद्धा झालेली. व्हिडिओ आवडल्यास मित्रमैत्रिणींना शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.